तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा लुक खाली लुंगी वरती शर्ट आहे. हा शर्ट पण आपल्याला मंदिरात गेल्यानंतर काढावा लागेल. सध्या आपण जातोय महाबळेश्वर टेम्पलला. तिथं शर्ट अलाउड नाही आणि खाली लुंगी आहे फक्त. सो आपण इथूनच लुंगी घालून जातोय. लुंगी आपण अंबाजोगाईवरनं येतानाच आणली ती. तर आजच्या दिवसामध्ये जास्त काय फिरणं वगैरे नाही होणार आहे, कारण की आज लास्ट डे आपला इथला. आपण आज संध्याकाळी जातो वापस. 6:15ला आपली बस आहे, ट्रॅव्हल्स आहे कुमटावरनं. सो आपल्याला गोकर्ण टू कुमटा जायचं आहे आधी, आणि नंतर आपण वापस पुणे. बघू आता पुण्यामध्ये किती दिवसाचा स्टे काय ते तुम्हाला कळेलच, कारण की आता आपले ब्लॉग जरा रेग्युलर येणार आहेत. इतके दिवस आपण फक्त ट्रॅव्हल ब्लॉग करत होतो. आपण आता बघूयात खूप काही एक्सपेरिमेंट करायचे. आणि ही खूप छोटीशी ट्रिप केली, कारण की माझी जी पुढची ट्रिपची प्लॅनिंग आहे ती खूप जबरदस्त चालू आहे. ती फेबमध्ये जानेला चालू होईल. तर त्या ट्रिपसाठी तुम्हाला मला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती धमाका करणार आहेत आपण. आपलं चॅनल फुल फॉर्ममध्ये चालणार आहे. सो सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल. आता जाऊ आपण टेम्पलला. तर मी सेकंड टाईम गोकर्ण का आलो आहे, कारण की मला इकडं आलं ना खूप डायरेक्ट 90s फील होतो. लोक एकदम आरामात चिल, जसं 90sमध्ये जगायचे तसं एकदम सिम्पल जगतात. खूप काही कन्स्ट्रक्शन नाही आहे नवीन, भरपूर जुन्याच इमारती तुम्हाला दिसतात. खूप रेअर असं कन्स्ट्रक्शन आहे की जी या आत्ताच्या 2000 वगैरे वाटतं. आपल्या इथं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर खेड्यामध्ये पण आता मोठे मोठे बंगले वगैरे झालेत, मोठे मोठे घरं झालेत. असं इकडं नाही आहे. इकडं अजूनही लाकडाचे तुम्हाला घरं दिसतील. छोट्या छोट्या गल्ल्या बघू शकता. मंदिर नाहीये ते, रथ आहे बे. जवळून नको टायर पियर म्हणजे रथ रथ. वाव. आपण सध्या आलोय महाबळेश्वर टेम्पलला. ह्या इथं आहे टेम्पल. आणि मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, आणि लुंगी पॅन्ट अलाउड नाही, शर्ट अलाउड नाही. सो शर्ट पण मध्ये गेल्यानंतर काढावं लागेल. तर जातो आता मध्ये, मला अशा लुंग्या बाहेर मिळून जातील. दोन्ही दर्शन झालेले आहेत. हे आहे महाबळेश्वर टेम्पल आणि हे आहे महागणपती. आता नाश्ता बिष्टा करू. शर्ट जसं की मी म्हटलं होतं की शर्ट काढावं लागतं. आता करू नाश्ता आणि बघूयात पुढं काय होतं काय नाही. गाडी आज 2 वाजता द्यायची आहे वापस, आणि 11चं चेकआउट आहे. लवकर जावं लागेल. ही काहीतरी बनाना बन म्हणून प्रकार आहे, गोड असते थोडं. गोड पुरी. ठीक आहे, आलो आहेत आता वापस. चेकआउट करायचं आहे. असं होतं आपलं रिसॉर्ट. त्याच्या पलीकडंच होतं आपलं बीच. चला आता करून टाकू चेकआउट. बाय म्हणून टाकू ह्या प्रॉपर्टीला. हा मी करते चेकआउट. झालं आहे सगळं, पॅकिंग करून निघतं. बघू आता पेमेंट करतो आणि बाय भेटू नंतर. बाय टू दिस ब्युटिफुल व्ह्यू. लवकरच भेटू परत. तर आपल्याला गाडी द्यायची आहे अजून 2 तासांनी, 2 वाजेपर्यंत. म्हणून आपण टाइमपास करण्यासाठी इकडं आलो. तिथे एक टेम्पल आहे आणि हे आहे गोकर्णाचं मेन बीच. आपण लास्ट टाइम त्या तिकडे कुठंतरी स्टे केलेला. जबरदस्त नजारा आहे. थोड्याच वेळेत इथे एक कॅफे पाहिला आत्ता, ज्याच्यातून हा मस्त व्ह्यू दिसतो. ते कॅफेला जाऊयात आणि बघू. 2 वाजेपर्यंत, 2 वाजता गाडी द्यायची आहे आणि 6:15 वाजता आपली ट्रॅव्हल्स आहे कुमटावरनं. गोकर्णावरनं 2च ट्रॅव्हल्स होत्या आणि त्या पण त्याची रेटिंग्स कमी होती म्हणून नाही केली. आता बघू, कुमटाला जाण्यासाठी 4ला वगैरे निघू गोकर्णामधून. आपण कुठेतरी टाइमपास करावा म्हणून हा मस्त कॅफे सापडला, कारण की आम्हाला 2ला गाडी द्यायची आहे. 4 4:15ला इथून निघावं लागणार आहे. तोपर्यंत करायचं का? आम्ही शोधलाय कॅफे. तिथं ऑर्डर केलाय व्हेज पुलाव. भूक नसतानाही पुलाव खायलं, कारण की बाकी गोष्टी काही इंटरेस्टिंग वाटल्या नाहीत. आणि हा मस्त व्ह्यू आहे इथून. गाडी दिली आहे आता. इथं मागं होतं तर हे शेजारीत बस स्टॉप आहे. बघूयात आता काय करतो, कारण की 2-3 तास आहेत अजून टाइमपास करायला. लेट्स सी. ते तुम्हाला दाखवलं नाही तर मग असं जेवण वगैरे करेल. त्याच्या मागे एक चांगलं हॉटेल आहे, जेवण करतो आणि नंतर निघतो कुमटाला.
बाय बाय. रस प्यायचा का? जर तुम्हाला गरमी लागतीये आणि ऑप्शन नाही आहे रस्त्यावर वेट करायचा आहे, आजूबाजूला मस्त ATM शोधा ज्याच्यामध्ये AC चालू आहे, लाईक दिस, अँड देन रिलॅक्स, हॅव अ 5 minutes रिलॅक्सेशन ब्रेक. काय पाणी पिणे असेल तर पाणी पिऊन घ्या आणि चिल मारा.